नमस्कार, मी विलास आठवले. माझ्या हातामध्ये महाराष्ट्राचा विकास आराखडा आहे. हा विकास आराखडा राज ठाकरे यांचा आहे आणि साहजिकच महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो राजकीय पक्ष आहे त्या पक्षाचा हा विकास आराखडा आहे. या विकास आराखड्यामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे आहेत आणि याच मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे की नेमकं त्यांना काय करायचं आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा म्हणजे नेमका कसा महाराष्ट्र घडवायचा आहे, आत्ताचा जो महाराष्ट्र आहे तो कसा आहे आणि त्यांच्या मनातला महाराष्ट्र तो कसा आहे, याविषयी चर्चा करणारे राज ठाकरे यांच्याशी. राजजी, या मुलाखतीत आपलं स्वागत. मी सहज चालला हा विकास आराखडा. याच्यामध्ये एक वाक्य आहे की जगाला हेवा वाटेल आणि तुम्ही भाषणामध्ये म्हणत असता आत्ताचा जो महाराष्ट्र आहे तो त्याचा हेवा जगाला वाटत नाही, तो चांगला आहे महाराष्ट्र, मुंबई चांगली आहे. आणि आत्ताच्या महाराष्ट्रापेक्षा वेगळा महाराष्ट्र कसा हवा आहे तुम्हाला? कसं आहे, अजूनपर्यंत आपण जगाला आपली बलस्थानं दाखवलीच नाही आहेत आणि मग ती बलस्थानं आपल्याकडच्या लोकांची क्षमता, आपल्या राज्यातल्या लोकांची क्षमता, आपल्याकडचे गडकिल्ले, आपल्याकडचा समुद्रकिनारा, आपल्याकडच्या तरुणींमधले गुण, त्यांचं टॅलेंट, या गोष्टी आपण दाखवल्याच नाही आहेत, सांगितल्याच नाही आहेत. आज बघा, साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया की आज टेलिव्हिजन चॅनलवरती आज आपण बघतो मराठी याच्यावरती की चॅनलमुळे आज अनेक लहान मुलं, तरुण, उत्तम गाणारे आपल्याला दिसायला लागले. बरोबर आहे? म्हणजे पूर्वी पण टॅलेंट होतंच ना आपल्याकडे, आणि ते आपल्याला दाखवण्यासाठी म्हणून कुठचं माध्यम नव्हतं. आज ते जर समजा एक खाजगी ह्याचं जर समजा माध्यम उभं राहिलं आणि त्याच्यामधनं जर समजा आपल्याला कळलं की अरे वा, आपल्याकडे एवढं टॅलेंट आहे, मग ते आपल्याकडचं टॅलेंट, ते आपल्याकडचं पर्यटन, ती आपल्याकडची शेती, ते आपल्याकडच्या शेतीवरचे नवीन प्रयोग, ती आपल्याकडची फळबागा, ती आपल्याकडची उत्तम फळं, आपल्याकडचं साहित्य, आपल्याकडचं संगीत, हे आपण जगाला दाखवतच नाही आहोत, सांगतच नाही आहोत ओरडून की आमच्याकडे काय गोष्टी आहेत. ही जबाबदारी मग सरकारची आहे. सरकारने या गोष्टींना प्रोत्साहन द्यायला लागतं ना. प्रश्न असा आहे की प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असं नसतं आणि कोणी मागतही नाही, कोणी त्याची डिमांडही करत नसतं. पण त्या प्रकारचं एक प्रोत्साहन म्हणजे आता उदाहरणार्थ आपण एक उदाहरण म्हणून पकडूया की आपल्याकडे सचिन तेंडुलकर सारखं एक रत्न ह्या महाराष्ट्राने देशाला दिलं, जगाला दिलं. पण सचिन तेंडुलकर ज्यावेळेला खेळायचा त्यावेळेला त्याचे प्रशिक्षक हे खाजगी प्रशिक्षक होते, आचरेकर सर. पण अशा प्रकारे जे आज अनेक महाराष्ट्रामधल्या अनेक मुलांमध्ये, मुलींमध्ये जे स्पोर्ट्सचं टॅलेंट आहे, खेळाचे गुण जे आहेत वेगवेगळ्या विविध खेळांचे आहेत, आता त्या विविध खेळांच्या टॅलेंटला, गुणांना काही प्रोत्साहन देणारं राज्य सरकार म्हणून काही करते का? मी माझ्या भाषणामध्ये म्हटलं आहे, आम्ही विकास आराखड्यामध्ये देखील म्हटलेलं आहे की बाबा, जशी NDA नावाची संस्था आहे, बरोबर, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, की जिकडे बाबा आपण आर्मीला किंवा कुठच्याही या सगळ्या डिफेन्समध्ये जे ऑफिसर्स जातात किंवा जी मुलं जातात, आज ती मुलंही जात आहेत तिथे, ऑफिसर म्हणून जातात आणि त्यांचं ग्रॅज्युएशनही कम्प्लीट होतं तिकडे. आता तशा प्रकारची जर स्पोर्ट्स अकॅडमी आपण जर समजा महाराष्ट्रामध्ये उघडू शकलो, म्हणजे समजा विदर्भामध्ये आपण एक 3 उघडल्या, मराठवाड्यामध्ये 4 उघडल्या, किंवा विदर्भात 4 उघडल्या, इथे 4 उघडल्या, इथे 2 उघडल्या, इथे 2 उघडल्या, तर त्या भागामधली जी मुलं आहेत, जे 8वी नंतर त्यांचं टॅलेंट हेरून त्यांना तिथून बाहेर काढून त्या अकॅडमीमध्ये घालणं. आपल्याकडे भाषणासाठी खूप चांगल्या गोष्टी असतात हो, की आपण म्हणतो की आमची मुलं ही ऑलिम्पिक्समध्ये जाऊन मेडल मिळवलं पाहिजे. पण मेडल म्हणजे आज जसं चायना आहे, चायना अख्खा देश, अख्खं गव्हर्नमेंट त्याच्या मागे आहे ती मुलं घडवताना. असं काही आपल्याकडे दिसतंय का? आज आपल्याकडची जंगलं आहेत. आज तुम्ही साधी गोष्ट घ्या, मध्य प्रदेशमधले घ्या, इतर ठिकाणी त्यांची जंगलं, त्यांचे वन्य प्राणी हे बघण्यासाठी म्हणून परदेशातनं लोक येतात, ते प्रमोट करतात ना. पण राजजी, मला स्वतःला कधी प्रश्न पडतो की हे राजकारण्यांना दिसलं नाही की त्यांची इच्छाच नाही, दिसतच नाही. बघा, त्या मी सुद्धा कधी देवगिरीवर मी सुद्धा गेलेलो आहे आणि ते बघून प्रचंड आनंद होतो. एवढा मोठा किल्ला आहे, रायगड असेल, मग ही मानसिकता नाहीये राजकारण्यांची. त्या प्रकारचा दृष्टिकोनच नाही हो आपल्याकडे, त्या प्रकारचा दृष्टिकोनच नाही, काही करायची इच्छाच नाही या लोकांना. काय इच्छा होत नाही? ते दुसऱ्या कामात ते अडकलेले असतात. दुसरे कुठची कामं? आय मी अँड माय सेल्फ. आम्हाला पैसे हवेत, मला पैसे मिळाले पाहिजेत, आमचे कारखाने उभे राहिले पाहिजेत. हे जे राजकीय अड्डे उभे करण्यामध्ये ह्यांचा जेवढा वेळ जातो ना, तेवढा महाराष्ट्र मोठा करण्यामध्ये जात नाही. आणि तो जर गेला असता आतापर्यंत तर
तर महाराष्ट्र पुढे गेलाच असता ना हो. आज मला सांगा, केरळा पुढे जातं, तुमचं गोवा काय? गोव्यात मला जरा सांगा, काय गोव्यात? समुद्र किनारा सोडला तर काय? काही नाही. पण त्या संपूर्ण राज्याचं अर्थकारण हे टुरिझमवरती आहे. मग त्या गोव्याला मिळालेला समुद्र किनारा किती किलोमीटरचा आहे? मग तसं बघायला गेलं तर मग आपल्याकडे 750 किलोमीटरचा किनारपट्टी आपल्याकडे. काय करतोय आपण त्याचं? काही नाही. गडकिल्ले आहेत, काय करतोय? काही नाही. आमच्याकडे जंगलं आहेत, वन्य प्राणी आहेत, त्यांच्यापेक्षा जास्ती आहेत. म्हणजे मी त्या ताडोबाला गेलो तर त्याला एका फेरीमध्ये मला 5 वाघ दिसले. म्हणजे हजारोनी हरणं, हजारोनी. म्हणजे तुम्ही कल्पना करा. म्हणजे तिथे एक स्पॉट असा आहे की तिकडे त्यांचं एक सर्किट हाऊस आहे त्या ताडोबामध्ये, आणि त्यासमोर एक मोठा तलाव आहे. मोठा म्हणजे मोठा तलाव. विलास, मी तुम्हाला सांगतो, मी ती जी साईट पाहिली त्याच्या समोर, त्या तलावाच्या समोर बरोबर असा ग्रीन पॅच होता, आणि त्या ग्रीन पॅच नंतर परत जंगल होतं सगळं. आम्ही जंगलात मध्येच होतो. मग ती साईट पाहिल्यावरती मला असं वाटलं मी ज्युरॅसिक पार्कमध्ये. ज्युरॅसिक पार्क पिक्चरमध्ये ज्या प्रकारचं दाखवलं, इतक्या इतक्या अप्रतिम जागा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे जर आज तुम्ही कळसुबाईचं शिखर पाहिलं आणि तो संपूर्ण कल्याण आणि त्या भागामधला समजा डोंगर, आपले सह्याद्रीची रेंज पाहिली, तर त्याच्यात आणि ग्रँड कॅनियनमध्ये काय असा फरक आहे हो, मला जरा सांगा. काळ्या दगडाचा असा कातळ पूर्ण पसरलेलं, आणि काय अप्रतिम सौंदर्य हो. काही करत नाही होतं. राजकारणाचे अड्डे बनवण्यासाठी त्याचं लक्ष जास्त आहे आणि इकडे लक्ष नाही. माझा दुसरा एक मुद्दा आहे, तुम्ही भाषणामध्ये मराठवाड्याचं वाळवंट होणार आहे असं तुम्ही उल्लेख करता. या आराखड्यामध्ये पाणी नियोजन असावं असंही तुम्ही म्हटलं. आपल्याकडची जी म्हणजे आपल्याकडचे जे डॅम आहेत ते पाणी साठवण्यासाठीच झालेले आहे. का नेमकं म्हणायचं तुम्हाला की मराठवाड्याचं वाळवंट होणार आहे? म्हणजे माझा नाही, हा जागतिक बँकेचा रिपोर्ट आहे, माझा नाही आहे. हा जागतिक बँकेने जो सर्वे केला त्याचा हा रिपोर्ट आहे. मग आता ही धरणं जी बांधली आहेत त्याचा फायदा नाही होणार? नाही, नुसती धरणं बांधून होत नाहीये ना, त्याच्यासाठी तुम्हाला छोटे डॅम्स बांधायला लागतात. आज कसं आहे, आम्ही त्याच्यामध्ये दिलंय की रोजगार हमी योजना विसपागेंनी आणलेली, बरोबर, अप्रतिम योजना आहे. आता ती जी योजना आहे ती मला असं वाटतं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये सुरू झाली. खरंच अप्रतिम योजना आहे. बरं, त्या योजनेसाठी कुठचा पैसा जातो, कुठचा फंड जातो? तर जो काय म्हणतो आपण त्याला, प्रोफेशनल टॅक्स जो गोळा होतो, बरोबर आहे, तो लोकांच्या प्रोफेशनल टॅक्स जो गोळा होतो तो डायरेक्टली तिकडे जातो, बरोबर. काय अवस्था आजची? तेच तेच घाणेरडे रस्ते, तेच तेच त्यांना करायला देतात, त्याच्यावरती खडी टाका, त्याच्यावरती ते परत रस्ते. एवढं काम सोडलं तर रोजगार हमी योजना काय करते? बरं, ते जे काम करतात त्यांना अर्धे पैसे दिले जातात, बाकीचे पैसे हे सगळे मंत्र्या-संत्र्यांपर्यंत सगळीकडे वळवले जातात, त्या कंत्राटदारापासून सगळीकडे. काही ठिकाणी बोगस नावही असतात, बरोबर, बोगस नावं असतात. आता म्हणजे याचा अर्थ ती आता पैसे खाण्यासाठी म्हणून ती योजना आहे. माझं असं म्हणणं आहे की एका बाजूनी जर समजा तुम्ही त्यांना काम देत असाल तर दुसऱ्या बाजूनी तुमच्या राज्यामध्ये ॲसेट्स पण क्रिएट झाले पाहिजेत. ॲसेट्स म्हणजे काय? आता हे जे पाणी अडवा, पाणी जिरवा वगैरे आपण जी म्हणतो, बरोबर आहे. मग या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी आपण रोजगार हमी योजना का नाही वापरत आहोत? जेणेकरून जमिनीचा स्तर, पाण्याचा स्तर हा वाढेल. मग ते जर समजा आपण राज्यामध्ये करू शकलो. तुमचं असं म्हणणं की रोजगार हमी योजनेतून पाणी अडवा, पाणी जिरवा अशी सुद्धा कामं झाली पाहिजे? हो, अर्थातच ना. नाहीतर रस्त्यांची कामं काय वर्षानुवर्ष तेच तेच रस्ते आणि 30-30 कामं तसेच खराब होत आहेत. खडी टाकायची, डांबर टाकायचं, खराब होणार. म्हणजे परत रस्त्यांसाठी वेगळे, ह्यांच्या रोजगारासाठी वेगळे. कसं आहे, तुम्ही जे पैसे उभे राहत आहेत हे तुम्ही फुकट घालवत आहात. एक तर खातात किंवा फुकट घालवत आहेत. त्यातलं निर्माण काय होतंय? निर्माण काहीच होत नाहीये. रोजगार हमीतून जी कामं होतात ते रस्ते तयार होतात ना तिथे, पण परत खराब होतात. असे रस्ते नाही होतो. नाही, त्याच्यामध्ये एक मार्ग असा आहे की भ्रष्टाचार, बोगस नावं आणि कामाची क्वालिटी याच्याकडे लक्ष नाहीये राजकारण. अरे पण माझं असं म्हणणं आहे, PWD नावाचं एक खातं आहे, तुम्ही रस्ते त्यातनं करा ना. तुम्ही रोजगार हमी योजना चालवताय ना. माझं असं म्हणणं आहे त्यातनं ॲसेट्स क्रिएट झाले पाहिजेत. मग ते जर पाणी अडवण्यासाठी आणि या गोष्टींसाठी जर झालं तर काय चुकीचं आहे का?
म्हणजे सरकारकडनं पैसेही जात आहेत, त्यांना कामही मिळते आणि ॲसेट्स क्रिएट होत आहेत, जमिनीचा स्तर वाढतोय, म्हणजे पाणी वाढतंय. तर एका योजनेबद्दल तुम्ही किती गोष्टी करू शकता. तो जो वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट आहे त्यांनी असं दिलंय की आज जर अशीच परिस्थिती इथे राहिली आणि इथे जर समजा पाण्यावरती कुठच्याही प्रकारचं काम नाही झालं, कारण आज मराठवाड्यामध्ये ज्या बोर्स खणल्या जातात, बरोबर आहे, तिथे 1200 फूट खाली पाणी लागत नाहीये. म्हणजे कुठे गेले पाणी. आता मला सांगा की ह्या अशा मराठवाड्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे तुमचे राजकीय अड्डे बनण्यासाठी म्हणून, तुम्ही साखर कारखाने चालण्यासाठी म्हणून तुम्ही तिथे ऊस लावायला सांगताय. म्हणजे सर्वात जास्ती पाणी पिणारं, पाणी घेणारं, पाणी खाणारं पीक हे तुम्ही अशा जमिनींवरती लावताय, अशा भागात लावताय. म्हणजे आज आपण म्हणतोय की काही मोजके लोकांच्या फायद्यासाठी हे सगळं महाराष्ट्र. पंजाबमध्ये ठिबक जी योजना चालते, एक मिनिट, ऊस आज त्याच्यावरती यायला पाहिजे. पण शरद पवारांनी अनेक वेळा म्हटलं की ठिबक आम्ही म्हणून काय होतंय, होत नाहीये ना. आज जवळपास इरिगेशनचं जवळपास 70% पाणी हे 3 का 4% जी ऊसाची शेती आहे ती संपूर्ण एंटायर महाराष्ट्राच्या शेतीच्या 3 का 4% आहे, बरोबर आहे. म्हणजे 70% पाणी हे 3 का 4%ला जाते आणि उर्वरित पाण्यामध्ये तुम्ही बाकीचं जवळपास 94% शेती करतायत. असं जगात होतं का कधी. म्हणजे ह्या कारखान्यांमधनं त्या शेतकऱ्याला पिळायचं की दुसरीकडे मतदान केलं असं तुझं पीक आम्ही उचलणार नाही, बरोबर आहे, तुझा ऊस उचलणार. वेटीच धरतात लोक, वेटीच धरतात ना. ह्यांच्या राजकारणासाठी साखर कारखाने किंवा इतर जे काही सहकारी संस्था आहेत, अहो एक तर मुळात सांगा किती चालू आहेत आणि किती डबघाईला आलेत, किती आजारी आहेत. सरकारचे पैसेही बुडवलेत या लोकांनी. यांना फक्त अड्डे करायचे आहेत, बाकी काही नाही करायचं आहे ना. अच्छा, हे सरकार हे त्यांना मदत देतं. म्हणजे एखादी साखर संस्था समजा तोट्यात निघाली तर त्याला 2 कोटी 10 कोटी 50 कोटी असं मदत. आता नवीन सुरू केलं ना आता. तर त्याच्यावर काही तुम्हाला असं वाटतं त्याच्यावर काही क्रिमिनल चार्जेस केले पाहिजे. अर्थातच केले पाहिजेत ना, आत टाकले पाहिजेत. अहो मला सांगा, तुम्ही सरकारचे पैसे वाया घालवतात आणि आज नवीन फॅड काढले की ते जे कारखाने आहेत त्या खाजगी कंपन्या विकत घेणार. पुन्हा म्हणजे कोण, परत हेच. मग सगळं ह्यांच्या भोवती राहिलं पाहिजे. राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू राहील एका ब्रेक नंतर.